नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी जत तालुक्यातून एक महत्त्वाची बातमी. उमदीचे युवा नेते संजय तेली यांना जिल्हा परिषदेचे स्वीकृत सदस्य करा. जत तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांची मागणी. उमदी तालुक्यात जत येथील जिल्हा परिषद गटाचे युवा नेते संजय तेली यांना सांगली जिल्हा परिषदेचे स्वीकृत जिल्हा परिषद सदस्य करा अशी मागणी उमदी परिसरातील व जत तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांनी केली आहे. युवा नेते संजय तेली हे गेली 15 ते 20 वर्षापासून जत तालुक्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक आहेत. आमदार पडळकर म्हणतील तसेच संजय तेली करतात. संजय तेली यांची इच्छा नसताना फक्त आमदार पडळकर यांच्या शब्दामुळे संजय तेली जाडर बबलात गटातून सौ तेली यांना उभे करून जिल्हा परिषद निवडणूक लढवली. त्यांची इच्छा होती. उमदी पंचायत समिती गण खुला असल्याने सौभाग्यवती भाग्यश्री तेली यांना निवडणुकीसाठी त्यांनी तयारी केली होती. ते या उमदी गटातून केव्हाही निवडून आले असते, पण आमदार पडळकरांच्या शब्दाखातर त्यांनी दुसऱ्या जिल्हा परिषद गटातून म्हणजे जाडर बबलात गटातून सौभाग्यवती तेली यांना उभे करून त्यांनी निवडणूक लढवली. उमदी जिल्हा परिषद गटातून भाजपाचे विजयी उमेदवार एलगोंडा तोरणे यांच्या विजयात संजय तेली यांचा मोठा वाटा आहे. उमदी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अनेक विकास कामे राबवण्यात आली, त्यामध्ये त्यांचं योगदान आहे. उमदी येथील ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच त्यांचे बंधू दुंडाप्पा तेली आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांनी 5 कोटीच्या आसपास निधी आणून गावाचा सर्वांगीण विकास केला आहे. तर उमदी जिल्हा परिषद मतदारसंघात सुद्धा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून वेगवेगळी विकास कामे केली आहेत. उमदी जिल्हा परिषद गटातील देवस्थानासाठी मोठा निधी देण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. उमदी परिसरातील एक अभ्यासू व जनतेसाठी अहोरात्र काम करणारा कार्यकर्ता म्हणजे संजय तेली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांना आमदार म्हणून निवडून आणण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस प्रयत्न करून जीवाचे रान केले. आमदार गोपीचंद पडळकर यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. जत तालुक्याच्या पूर्व भागातील भाजपाची एक मोठी ताकद तेली यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांना स्वीकृत सदस्य केल्यास या परिसरातील जत तालुक्यातील अनेक कामे त्यांच्या हातून होतील व दुष्काळी तालुक्याचा मोठा विकास होईल. यासाठी त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून त्यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.